सरांच्याकडे. ओमकार गुड मॉर्निंग. काय अर्धा वेळ कधीपर्यंत क्लास करणार? 12 o'clock पर्यंत का? ओमकार लयच मजा करायला. बा सगळेजण लक्ष ठेवा हा. सगळे केशव वगैरे सगळ्यांना सांगून ठेवले मी. केशव तिथे जेवढे बसलेत सर्वांना सांगितले मी. शिवम उद्या येतो म्हणाला. बर उद्या येशील ते वेगळी गोष्ट, ते तर तू येणार. पण मी म्हणाला आजचा अर्धच लेक्चर बघणार तू. काल जसं बघितलं तसं, कालचं परवाचं कसं बघितलं. माझं लक्ष आहे तुझ्याकडं. आवाज यायलाय का रे ऑनलाईन बाबर? चलो हो बा. मग नेक्स्ट पॉइंट काय बघायचा? दोन बुक बस झाले, ते 3 करायची काही गरज नाही श्रेयस. हा तुला करायचं तर कर सॉल्व, पण 2 बुक बस झाले. तुम्हाला 1D येईना ना, 1D वरच जास्त डोकं फोडून घ्या. जे येत नाही तिथंच काम करायचं. चलो चला बा. झालं काम कर, पहिलं काम करून ठेवून ये. नाही नाही ते विसरते मग. बुक लय इम्पॉर्टंट आहे. पेपर काढायला मला आवडत आहे. तू तिकडेच बस, फोटो काढून ये. थोडे 2 मिनिटं जाते, काय होत नाही. चलो बा. काय बघायचंय? मोशन इन 2 डायमेन्शन्स. ओके, मोशन इन 2 डायमेन्शन्स. मोशन इन 2 डायमेन्शन्स मध्ये 2 पार्ट्स आहेत. हेडिंगला चॅप्टरचं नवीन नाव मोशन इन 2 डायमेन्शन्स. मोशन इन 2 डायमेन्शन्स. न्यू चॅप्टर. ओके चलो. मग मोशन इन 2 डायमेन्शन्स मध्ये कोणत्या कोणत्या मोशन्स येतात? मोशन इन 2 डायमेन्शन्स मध्ये 2 मोशन येतात. एक येते, चला बरोबर, एक येणार प्रोजेक्टाईल मोशन आणि एक येणार सर्क्युलर मोशन. मग आपण कोणती बघायची आता? फक्त प्रोजेक्टाईल मोशन. ओके चला, कोण कोण आहे त्याच्यामध्ये लिहून द्या. प्रोजेक्टाईल मोशन, हे आहे सर्क्युलर मोशन. प्रोजेक्टाईल मोशन अँड सर्क्युलर मोशन. मग आता कशाचा स्टडी करायचा आपण? फक्त प्रोजेक्टाईल मोशनचा. हा एररलेस मध्ये इथून चालू होतंय चॅप्टर. न्यूमेरिकल चालू होतात. पहिला आहे सर्क्युलर मोशनचं पहिलं बीट. सेकंड बीट पण सर्क्युलर मोशनचं आहे, ते सॉल्व्ह करायचं नाही. त्याच्यानंतर तिसरं बीट असेल हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन, ते सॉल्व्ह करायचं आहे. राईट. मग काय बघायचं आपण? फक्त प्रोजेक्टाईल मोशन. हे बघायचं ते नंतर बघायचं. चला मग खाली हेडिंगला आता प्रोजेक्टाईल मोशन. खाली हेडिंगला प्रोजेक्टाईल मोशन.
डेफिनेशन ला, प्रोजेक्टाइल मोशनची डेफिनेशन ला. Projectile motion definition ला. If force acting on a particle, if force acting on a particle, if force acting on a particle is oblique, if force acting on a particle is oblique, with initial velocity, is oblique with initial velocity, oblique with initial velocity, then the motion of particle is, then the motion of particle is then the motion of particle is called projectile motion. Then the motion of particle is called projectile motion. ओके, ठीक. ऑब्लिकचा मीनिंग काय, खाली लिहून ठेवा. ऑब्लिकचा मीनिंग काय? ऑब्लिक मीन्स not at right angle, oblique means not at right angle or multiple of right angle. Not at right angle or multiple of right angle. Not at right angle or multiple of right angle. ओके, मग हे ऑब्लिक आहे का बा, हे ऑब्लिक आहे का बा? या मोशन मध्ये काय झालं, या मोशन मध्ये काय झालं, व्हेलॉसिटी ऑफ पेन इज इन अपवर्ड डायरेक्शन. आता या पेनच्या मोशन मध्ये स्टार्टिंग पॉइंटला व्हेलॉसिटी ऑफ पेन इज इन अपवर्ड डायरेक्शन and force on the pen because of gravity is in downward direction. मग अँगल किती आहे यांच्यातला, 180. मग 180 नसला पाहिजे. ऑब्लिकचा मीनिंग काय, 180 नसला पाहिजे. नॉट ऍट राईट और मल्टिपल ऑफ राईट. 90, 180, 270, 360 असा नसला पाहिजे म्हणाले ते, कळते का? मग हे काय प्रोजेक्टाईल आहे का? हे नाही, हे ऑब्लिक असला तर प्रोजेक्टाईल, ऑब्लिक नसेल तर प्रोजेक्टाईल नाही. हे ऑब्लिक नाही आहे. ऑब्लिक म्हणजे 90, 180, 270 नसला पाहिजे. ते सोडून काय पण असू दे, कळाले का बा? मी असं सोडला, इथं लिहितो मी नॉट ऑब्लिक, हा ठीक आहे. समजा मी याला वरून सोडला, दडून हे असं पडला आणि मी असं खाली जरा समजा याला वेलॉसिटी दिली, अशी खाली वेलॉसिटी दिली. मग वेलॉसिटी काय, इनिशियल वेलॉसिटी इज डाउनवर्ड, and force is also in downward direction. मग त्यांच्यातला अँगल किती झाला, त्यांच्यातला अँगल 0. ओके, मग हे पण ऑब्लिक नाही. आता ह्याच्यात डेफिनेशन मध्ये आला नाही, पण 90चा 0 मल्टिपल, 90चा 0 मल्टिपल काय असते, 0. मग हे पण ऑब्लिक नाही, हे ऑब्लिक नाही, हे पण नॉट ऑब्लिक आहे. ठीक आहे. समजा असं आहे, या पेनला मी असा थ्रो केला, कसा थ्रो केला बा, असा. मग हे काय होतं, वेलॉसिटी कशी होती बा, वेलॉसिटी कशी होती,
ऑब्जेक्टची वेलॉसिटी होती अशी, बरोबर. ऑब्जेक्टची वेलॉसिटी कशी होती अशी, टुस. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होता, डाऊनवर्ड. वेलॉसिटी अशी डाऊनवर्ड. मग हे काय, हे ऑब्लिक आहे, हे ऑब्लिक आहे. हे अँगल ना 90 आहे, ना 180 आहे, ना 270 आहे, ना 0 आहे. मग हे अँगल काय, ऑब्लिक अँगल आहे. कळालं का? 0, 90, 180, 270, 360 असा अँगल असला तर त्याला काय बोलायचं, नॉट ऑब्लिक बोलायचं. आणि हे ऑब्लिक आहे. ऑब्लिक असला तर जी मोशन आहे ती प्रोजेक्टाईल. मग आता जी झाली ती प्रोजेक्टाईल मोशन आहे बाहेर. ही कोणती मोशन आहे, दिस इज प्रोजेक्टाईल मोशन. त्याचा आपण स्टडी करायचा आहे, राईट. ठीक आहे, ऑब्लिकचा मिनिंग लिहिला. काय जास्त इम्पॉर्टंट नाही, याच्यावर काही क्वेश्चन येत नाहीत. ऑब्लिक काय, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला येते. ठीक आहे, हे काय लिहू नका, काही गरज नाही. काय लिहिणार, बरं लिहा, लिहून ठेवा, हे लिहून ठेवा. पण डेफिनेशनचा आपल्याला काय खास यूज नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट ला, assumptions in projectile motion. चला नेक्स्ट पॉइंट ला, assumptions in projectile motion. धनश्री परत नाही आज, काय कराले यार. ला, assumptions in projectile motion. तुम्ही कोणत्या कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेतले, तुमचं झालं ऍडमिशन? टाकळी, बर बर. तुमचं ऍडमिशन कुठे कुठे झालं रे? नाही झालं आणखीन? अरे घेणार काय नाही ऍडमिशन? ओमकार, कोणत्या कोणत्या ठिकाणी ऍडमिशन झालं ओमकार? त्यांचं कॉलेज वगैरे चालू आहे का मग, हे धनश्रीचं वगैरे? ते म्हणून म्हणालो या टाइम मध्ये आपल्या. इतके दिवस आणखीन ते बरेच दिवस ते येतात. काय तू खूप लॉस करून गेले, पण असं नाही करायला पाहिजे, एकदम सिरियस राहायला पाहिजे. चला बा, काय एक एक दिवस इम्पॉर्टंट आहे हे. हा, म्हणजे नीट करायचं का इंजिनिअरिंग? बर, चलो मग नेक्स्ट काय, assumptions in projectile motion. ज्ञान संस्था, बर. ला, assumptions in projectile motion. त्यातलं नंबर 1, assumptions वगैरे काही इम्पॉर्टंट आहेत काय? काही इम्पॉर्टन्स नाही याला, उगं टाइमपास म्हणून लिहून झालं मी. काही इम्पॉर्टंट नाही, उगं टाइमपास चालू आहे. समजा मेन पार्ट तुम्हाला सांगतो काय. ला, एअर रेजिस्टन्स इज कन्सिडर्ड ॲज 0. फर्स्ट ऍझम्पशन लिहून घ्या, पण काही काम नाही म्हणून एखाद्या वेळी एखाद्या याच्यावर पण येऊ शकते क्वेश्चन. आजकाल नीट मध्ये फालतूगिरी चालू झाली, सीईडीला तर येऊच शकते, नीटला पण येऊ शकते, काही फालतू क्वेश्चन विचारायला. एअर रेजिस्टन्स इज काय लिहिलंय, कन्सिडर्ड ॲज 0. एअर रेजिस्टन्स इज कन्सिडर्ड ॲज 0.
एअर रेजिस्टन्स इज कन्सिडर्ड ॲज 0. खूप दिवसाने डोकं थंड राहिले, बरोबर का? 1D म्हणजे गी. हा, केशव काय कळायला चालू झालं होतं? कळायला चालू झालं, पण डोकं जाम झालं ना जरा. 1D मध्ये डोकं जरा जाम झालं. चला मग काय, एअर रेजिस्टन्स इज ॲज्युम्ड ॲज 0 म्हणजे काय? असा समजा पेन आपण असा थ्रो केला, बा इकडे पेन आपण असा थ्रो केला, पेन आपण असा थ्रो केला, तर पेन आणि एअरच्या मध्ये रेजिस्टन्स आहे. बिकॉज ऑफ एअर पेनची वेलॉसिटी मध्ये काय फरक पडते. समजा असं मी टाकला, असं मी टाकला, काय केला असा, हे पेन आणि हे दोघं एका वेळी सोडले खाली. हा, आता ऑनलाईनला इथपर्यंतच दिसेल स्क्रीन पर्यंत, ऑफलाईनला सगळं दिसणार. मग खाली कोण गेला? पेन पहिला गेला. ऍक्च्युली कोण गेला पाहिजे खाली? पहिला कोण गेला पाहिजे? एका वेळी गेले पाहिजे दोघं एका वेळी गेले पाहिजे. हा, असा एक एक्सपेरिमेंट युट्यूबवर केलेला आहे, व्हॅक्यूम मध्ये केलेला आहे एक्सपेरिमेंट. तुम्हाला त्याची लिंक पण होती 10th मध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये. 10th फर्स्ट चॅप्टरवर त्याची लिंक पण आहे तुम्हाला. मग हे दोन्ही टाकले का, पेन आणि पेपर वरून टाकला का? पहिला पेन होतं पोहोचते का? कारण पेनवर एअर रेजिस्टन्स कमी आहे, पेपरवर एअर रेजिस्टन्स जास्त आहे. रिझन काय? एरिया ऑफ पेपर इज मोर, एरिया ऑफ पेन इज लेस, म्हणून ते पटापट जाते खाली. आणि पेपरवर एरिया जास्त असल्यामुळे मोर रेजिस्टन्स आहे, मग पेपर थांबला थोडा. पण एअर जर नसती तर बोथ वुड हॅव रिच्ड ग्राउंड ऍट द सेम टाइम. आपण एअर पकडालो का, एअरमुळे फरक पडला ना, हे मी सांगाल तुम्हाला. हे एक्सपेरिमेंट कशासाठी दाखवला? एअरमुळे फरक पडाला. एअर नसते दोघं एका वेळी गेले असते, एअर असल्यामुळे काय झाला, पेन पहिला चालला, बरोबर. मग आपण काय कन्सिडर केलं या चॅप्टर मध्ये? एअर रेजिस्टन्स इज नॉट प्रेझेंट. मागच्या पण चॅप्टर मध्ये तेच कन्सिडर केलाय, फक्त लिहिला नव्हता. हा, प्रिव्हियस चॅप्टर मध्ये 1D मध्ये पण एअर रेजिस्टन्स इज नॉट कन्सिडर्ड. हिअर ऑल्सो वी आर नॉट कन्सिडरिंग एअर रेजिस्टन्स, राईट. नंबर 2 ला हो 2D तो तिकडे होता ना, सांगितलं काल पण. हा, लिहा. सेकंड ॲझम्पशन, मोशन इन 2D चालू आहे. सेकंड ॲझम्पशन, अर्थ इज फ्लॅट. सेकंड ॲझम्पशन काय आहे? अर्थ इज फ्लॅट. सेकंड ॲझम्पशन आहे अर्थ इज फ्लॅट. म्हणजे काय? बस, अर्थ अशी आहे, पण आपण कशी कन्सिडर करू? फ्लॅट कन्सिडर करू का? प्रोजेक्टाईल जर इथून आपण थ्रो केली तर असं दुडूल, कळतं ना? इतक्या लांब प्रोजेक्टाईल मोशन आपण थिंक करत झालं. आपण प्रोजेक्टाईल मोशन थिंक करायला इथंपर्यंत, मग इथून जाणार आणि दुडून. मग हे सरफेस जवळपास काय वाटणार आहे आपल्याला? फ्लॅटच वाटणार आहे. आपण छोटी प्रोजेक्टाईल मोशन थिंक करायला. हा, इंटर कॉन्टिनेंटल मिसाईल्स असतात ना, आता इंडियाने तयार केलेत बा. काही न्यूज आल्या होत्या गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी, सध्या आलेलं नाही तर एखादं वर्ष झाला सध्या. इंटर कॉन्टिनेंटल मधून म्हणजे काय? इथून मिसाईल स्ट्राईक केला तर चायनाच्या कोपऱ्यापर्यंत जाऊ शकते. आपल्याला बाकी कोणाचं देणं घेणं नाही, फक्त चायनानं दादागिरी केली की डुडून. हा, बाकी अफगाणिस्तानचे लल्ले पल्ले आहेत रे, त्यांचे काय नाही. त्यांचं पोट भरणा ना. क्लासवाल्याची कशी कंडिशन झाली असता, त्याची अफगाणिस्तानची नेहमीच कंडिशन आहे, पोट भरा ना क्लासवाल्यांचं. तर आणि ते दुसऱ्याला कोणाला दादागिरी करतात? ते त्यांच्या लोकांच्यावर दादागिरी आहे त्यांची, दुसऱ्याला कोणाला काय नाही. हा, टेररिस्ट येऊ शकते तिथून, पण मोठे असं मोठं हे नाही, ते छोटं मोठं काहीतरी मामुली करू शकतो. हा, मग मी काय म्हणालो? असा काय म्हणालो श्रेष्ठ? मग छोट्या पार्टसाठी, छोट्या मिसाईलचं आपण बघालो. मग छोट्या डिस्टन्सवर गेला तर, हे छोटं डिस्टन्स असलं तर अर्थला अप्रॉक्सिमेटली काय कन्सिडर करता येते? फ्लॅट. कळलंय? ठीक आहे, चला मग केलेच आपण, फ्लॅटच कन्सिडर केलंय. नंबर 3 ॲझम्पशन,
Number 3 assumption, earth does not rotate. Earth does not rotate. मग इंटरकॉन्टिनेंटल वगैरे मिसाईल डिझाईन करताना एकदम थिंक करून डिझाईन केलेलं असतं. समजा अर्थ रोटेट झाली तर काय होईल बा. हा, श्रेयसने समजा एक मिसाईल तयार केलं. श्रेयस स्वतःला लय हुशार समजतो. हा, मग श्रेयसने इथून एक मिसाईल तयार केला असं. हा, आणि श्रेयस इथं थांबलाय दिसायला ना. मग त्यानं मिसाईल वर सोडला. मग मिसाईल असं गेलं सो. मग मिसाईल वर गेलं म्हणून काय अर्थ काय गप बसणार आहे का. अर्थचं पण रोटेशन चालूच आहे ना. मग अर्थ रोटेट व्हायली. मग थोड्या वेळानं अर्थ रोटेट व्हायली अशी टर. मग श्रेयस आला इथं टर. श्रेयस आला इथं काल ना अर्थ रोटेट व्हायला ना. श्रेयस आला इथं. आणखीन थोडा वेळ गेला अर्थ आणखीन रोटेट झाली. श्रेयस आला इथं. मग मिसाईल पण पुढे आले टर. त्याच्यावर पडू शकते त्याचाच मिसाईल कळलं. तिथून निघला ते पण ट्रॅव्हलिंग अर्थ पण गोल फिरायली. हे मिसाईल पण दुडून त्याच्यावर पडलं. हा, म्हणून स्वतःला हुशार समजायचं नाही. हुशार फक्त एकच माणूस आहे. हा, मी स्वतः. मग काय मग अर्थ रोटेट व्हायला आपण कन्सिडर करायचं आहे का नाही. अर्थचं रोटेशन आपण इग्नोर करायला. राईट. नंबर 3 झाला. नंबर 4 ला. नंबर 4 स्मॉल जी इज कॉन्स्टंट. स्मॉल जी कॅपिटल जी स्मॉल जी कळते ना तसा. स्मॉल जी इज कॉन्स्टंट म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल जी इज कॉन्स्टंट. जी ची व्हॅल्यू चेंज होती झालं तुम्हाला फर्स्ट चॅप्टर 10th. हा, जी ची व्हॅल्यू चेंज होती जसं मिसाईल वर जाणार. हाईट इन्क्रीजेस. ऍज हाईट इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी काय होते. ऍज हाईट इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी काय होते. झाले 10th ला. बोला सांगा मी शिकवल तुम्हाला. ए शिवम सांग माझी इज्जत माझ्याच समोर काढाल तुम्ही. काय होते हाईट वाढली तर जी ची व्हॅल्यू डिक्रीजेस. तो ऍज मिसाईल गोज अप व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. मग इथला जी प्रत्येक ठिकाणचा जी डिफरंट आहे पण आपण काय कन्सिडर करावं जी काय सेमच आहे. सेमच असते. खूपच हाईट मध्ये फरक पडला तर बदलत असते. हा छोटा टँक आहे. टँक न फायरिंग चालू आहे. टँक म्हणजे कसं आहे रणगाड आहे छोटा. त्यानं फायरिंग चालू आहे. तर मग काय एकदम काय फरक पडत नाही जास्त. एकदमच मिसाईल मोठा मिसाईल आहे इंटरकॉन्टिनेंटल इथून शूट करायचा आहे आणि कोणाला चायनाचा तिकडला कोपरा शूट करायचा आहे कळतं ना. मग ते इथून शूट करायचं आहे काबूलमध्ये शूट करायचं आहे. मग ते त्याला तेवढं थिंक करायला लागते. जी चेंज होणार आहे छोटं मोठं इथल्या इथं काही नाही. हा, इथून पेन फेकायचा आणि त्याच्याबरोबर ह्याला लागला पाहिजे बॅगला. मग त्याच्यात एवढं काही थिंक करायला लागत नाही. मग जी काय ऑलमोस्ट सेमच आहे कळते ना. चलो बरोबर आहे. श्रेया बरोबर आहे. ऑनलाईन आन्सर द्यायला रे आज. ऐकायला लागेल माझं ऐकायला लागलं. दीक्षा आन्सर पाठवत जा. आज आकाशने पण नाही. आकाशने कुठे गेली काय ऍबसेंट राहिले रे तुम्ही. इकडले 2-4 मुलं ऍबसेंट नाही राहिले. पाऊस पडला तर येतात ते. त्या बाजूला जिंतूर रोड साईडला मुलं पाऊस पडला तर भिजत येतात. एकटा पण ऍबसेंट राहत नाही. इकडले लय ऍबसेंट राहिलाय बा. हा, 4 assumptions. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट मी आता सांगलो. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट चॅप्टर आणि इथं चॅप्टर संपतेच. हे एकच सेंटेन्स म्हणजे चॅप्टर आहे. बाकी चॅप्टर झालंच ऑलरेडी हे. हा बा, हे एकच सेंटेन्स म्हणजे चॅप्टर आहे आता जे सांगालो त्यांनी लिहा. नाही ऍझम्पशन्स मध्ये नाही. द पुढचा पार्ट ऍझम्पशन संपले. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पॉइंट. हॉरिझॉन्टल मोशन ला. हॉरिझॉन्टल मोशन and vertical motion. Horizontal motion and vertical motion
these two motions, horizontal motion and vertical motion, these two motions take place independent of each other. These two motions take place independent of each other. These two motions take place independent of each other. याचा मीनिंग काय? या सेंटेन्सचा मीनिंग कळला की चॅप्टर संपला इथंच. बा चॅप्टर संपला म्हणलं ते झोप आली तिला. बा पण याचा यूज कसा करायचा एकदम इंटरेस्टिंग आहे. या चॅप्टर मध्ये पण थेरी काय आहे का? हे एक सेंटेन्स मी दिले का? हे इतकंच थेरी आहे. मी आणखीन सांगतो थेरी काय काय. पण मागच्या चॅप्टरची थेरी काय? 1D ची ओनली 4 इक्वेशन्स. या चॅप्टरची थेरी काय? हे एकच सेंटेन्स थेरी आहे. बाकी काहीच थेरी नाही चॅप्टरची. मेकॅनिक्स सगळं असंच आहे. टोटल मेकॅनिक्सचे जे पण चॅप्टर आहेत, आणखीन 2 आहेत त्याच्यानंतर येणार आहेत. न्यूटन्स आणि फ्रिक्शन बरेच आहेत. पण आता इमिडिएटली लगेच 2 करायचे आपण. मेकॅनिक्स एकदम मस्त आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार. एकदा प्रॅक्टिस केली की 6-6 महिने चॅप्टर विसरत नाही. प्रॅक्टिस बरीच करा. मेकॅनिक्स चांगलं झालं की फिजिक्स चांगलं होतं. तुम्ही चांगल्या ठिकाणीच गेला. समजा मेकॅनिक्स चांगला आला, गेम ओव्हर. चांगलं कॉलेज भेटलं तुम्हाला. बा काय म्हणाला मग? काय म्हणाला? बासा. मग इथून ऑब्जेक्ट आहे, आपण थ्रो केली 20 मीटर पर सेकंड. ओके चला बघा आता इथं ऑब्जेक्ट आहे. एक्झाम्पलच करू मग तुम्हाला आणखीन क्लिअर होतं. इथं ऑब्जेक्ट आहे अँड ऑब्जेक्ट इज थ्रोन विथ 20 मीटर पर सेकंड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. हा मग काय होतंय? ऑब्जेक्ट गोस थ्रू दिस पाथ. अर्थ इज फ्लॅट. अर्थ इज फ्लॅट. बरोबर ना? फ्लॅटच पकडालो मी. मग ऑब्जेक्ट गोज अँड देन कम्स डाऊन. कळाल ना? अशी ऑब्जेक्ट कशी आली? ऑब्जेक्ट असे गेला आणि असं आलं ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग दिस वेलॉसिटी इज 20 मीटर पर सेकंड. मग या बाजूला वेलॉसिटी किती आहे? वेलॉसिटी इकडे जर 20 आहे तर हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी किती येणार? तिचा कंपोनंट घ्यायचा. हॉरिझॉन्टल कंपोनंट कसा घ्यायचा? नियर थीटा कंपोनंट इज कॉस कंपोनंट. कळालं का? 20 वेलॉसिटी इकडे आहे तर 20 चा हॉरिझॉन्टल कंपोनंट किती? 20 कॉस 30. नियर थीटा कंपोनंट इज कॉस. मग किती येते बघा? कॉस ऑफ 30. कॉस ऑफ 30 किती आहे? √3/2. 2 न याला डिवाइड केलं तर किती? 10 √3 किती येते? 1.7. हे किती आला मग? 17 मीटर पर सेकंड. म्हणजे या डायरेक्शनची व्हेलॉसिटी किती आहे? 17. छपाली या डायरेक्शनला किती व्हेलॉसिटी काम कराली? 17 हॉरिझॉन्टल डायरेक्शनला. व्हर्टिकल डायरेक्शनला कोण कंपोनंट काय घ्यायचा? 20. बोला. नियर थीटा कंपोनंट इज कॉस and away from theta component is sine. So this is sine 20 sine of 30. Sine 30 is 1/2. हे किती येते? 10 मीटर पर सेकंड. मग या बाजूला वेलॉसिटी 20 आहे. या बाजूला वेलॉसिटी 20 आहे. याचा मीनिंग काय? हॉरिझॉन्टल डायरेक्शनला वेलॉसिटी किती आहे? 17 आणि व्हर्टिकल डायरेक्शनला वेलॉसिटी किती आहे? 10. मग व्हर्टिकलला ट्रीटमेंट वेगळी द्या, हॉरिझॉन्टलला ट्रीटमेंट वेगळी द्या. व्हर्टिकल वेलॉसिटी हॉरिझॉन्टल मध्ये काय घोळ करत नाही, लफडा करत नाही. आणि हॉरिझॉन्टल वेलॉसिटी व्हर्टिकल मध्ये काय इंटरफेअर करत नाही.
व्हर्टिकल व्हेलॉसिटी तिचं तिचं बिहेवियर, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचं तिचं तिचं बिहेवियर. याच्यामुळे त्याला फरक पडत नाही आणि याच्यामुळे याला फरक पडत नाही. कळते का? सॉल्व्ह करल आपण तसं आणखीन कळते. आज थोडं हेवी वाटू शकतंय पण हळूहळू एकदम क्लिअर होत जाते. एवढंच फक्त आहे. हॉरिझॉन्टल व्हर्टिकलला काय अफेक्ट करत नाही, व्हर्टिकल व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टलला काही अफेक्ट करत नाही. हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये काय ऍक्सेलरेशन आहे का? हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये इकडं काय ऍक्सेलरेशन आहे का? काही नाही. कोण ऍक्सेलरेशन आहे? काही नाही. आणि व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जी. व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसं आहे? कोणत्या डायरेक्शन मध्ये? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या ऑब्जेक्टवर कोणत्या डायरेक्शन मध्ये लागाला? डाऊनवर्ड लागाला का हॉरिझॉन्टल लागाला? डाऊनवर्ड. मग असं जरी कसा पण जाऊ दे पेन, ग्रॅव्हिटी कशी ओढाली त्याला? डाऊनवर्ड. मग व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये एकच ऍक्सेलरेशन, कोण? जी. आणि त्याची पण डायरेक्शन कशी? डाऊनवर्ड. आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये कोण फोर्स लावला का? कोणी ऍक्सेलरेट केलाय का? कोणी नाही. मग हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी त्याची चेंजेस होत नाही. ऑब्जेक्टची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय चेंज होत नाही. म्हणजे काय? बघा आता मी काय म्हणतो, बघा मी काय करतो बघा. बघा चला ऑनलाईन काय करा, परत एकदा जॉईन करा, तोपर्यंत ड्रॉ करा. मी आणखीन पुढे एक्सप्लेन करतो. एकदा ड्रॉ करायला. बरं काय लिहायचं क्वेश्चन? असं लिहा. An object is thrown with 20 meter per second. An object is thrown with 20 meter per second. An object is thrown with 20 meter per second at an angle 30 degree with horizontal. At an angle 30 degree with horizontal. At an angle 30 degree with horizontal. Then चला हे ड्रॉ करा. देन काय? मग त्याच्यानंतर काय? मग ते डिस्क्रिप्शन मी खाली करालो. कळलं का? अशा कंडिशन मध्ये काय होते पुढं त्याचं डिस्क्रिप्शन आपण खाली करा. देन म्हणा आणि डायग्राम ड्रॉ करा. ऑनलाईन काय करा, परत जॉईन करा. ड्रॉइंग करत करत परत एकदा जॉईन करा.